मित्रांनो, कधी असं होतं का एखाद्या ठिकाणी आपण पहिल्यांदाच जातो आणि ते ओळखीचं वाटतं. आज तसंच काहीसं मला जाणवलं आणि त्याचं कारण मात्र नंतर समजलं. तर राम मित्रांनो, आज माझ्या लहान भावाचा म्हणजे वैभवचा होता वाढदिवस. तो असतो संभाजीनगरला आणि तो खूप दिवसांनी दिवाळीच्या सुट्टीत घरी आला होता. म्हणून ठरवलं आज सगळे मिळून बाहेर जेवण करायला जाऊया. 6 जण होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि माझी बायको माझ्यासोबत बाईकवर पुढे. त्यानंतर केक घेतला. सुरुवातीला एक व्हेज हॉटेल बघितलं. आम्ही पुढे गेलो आणि एक नवीन ठिकाण दिसलं ते म्हणजे डायनॅट सेवन. आत गेलो आणि पहिल्याच नजरेत ओळखीचं काहीसं वाटलं. फाउंटेन पाहिलं आणि लगेच मनात आलं, अरे मी इथे याआधी आलोय बहुतेक, पण नाव काही आठवत नव्हतं. थोडा वेळ बोलल्यानंतर तिथल्या स्टाफकडून समजलं की याच ठिकाणाचं आधीचं नाव टीबीटी रेस्टॉरंट होतं. नवीन मालकांनी आता नाव बदलून डायनॅट सेवन केलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर मालक बदलला, पण वाईब्स आणि क्वालिटी दोन्ही अपग्रेड झालेले आहेत. मग मी माझ्या घरच्यांना फोन केला, तुम्ही सगळे डायनॅट सेवन इथे या. थोड्याच वेळात सगळे पोहोचले. सगळ्यांनी अँबियन्स पाहून वा म्हटलं आणि लगेच फोटोशूट सुरू. फाउंटेन, विंग्स, फोटो पॉइंट, अम्ब्रेला, पॅटर्न, डेकोरेशन सगळं काही इंस्टाग्राम वरती होतं. मग आला मुख्य क्षण, वैभवचा वाढदिवस. केक आणला गेला. सगळ्यांना हॅपी बर्थडे गाणं गायलं. हास्य, मस्ती आणि केक एकमेकाच्या तोंडात भरवला गेला. त्या क्षणी सगळं काही थांबल्यासारखं वाटलं, कारण भाऊ इथे होता खूप दिवसांनी आणि तो क्षण स्पेशल होता. नंतर सुरू झालं जेवण. स्टार्टरमध्ये क्रिस्पी कॉर्न, आलू पालक 65, क्रिस्पी व्हेज आणि नूडल्स. जेवणात शेवभाजी आणि कोल्हापुरी पनीर. चव एकदम लाजवाब. आणि प्रामाणिकपणे सांगतो, लोहारामधल्या सगळ्या व्हेज हॉटेलमध्ये ना मला हे डाईन ॲट सेवन सर्वात अफोर्डेबल आणि क्वालिटीमध्ये बेस्ट वाटलं. अँबियन्स, सर्व्हिस आणि टेस्ट तिन्ही गोष्टींनी मन जिंकलं. जेवण झाल्यानंतर ना समोरच मला एक झाड दिसलं. त्यावर काही विचित्र फळं दिसत होती. ओळखतं काही आलं नाही, म्हणून मी विचारायचं ठरवलं. जर कुणाला माहित असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बिल भरलं. थंड हवेचा आनंद घेत बाईकवरून परत जटपुराला आलो. पानं घेतले, गप्पा झाल्या आणि दिवस संपला. पण मनात राहिला एकच विचार, कधी कधी ना साधं जेवणही मोठ्या आठवणी बनून राहतं. आणि हो, हा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही, मी कुठलंही प्रमोशन करत नाहीये. फक्त माझा खरा अनुभव माझ्या नजरेतून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एकदा नक्की जा आणि तुमच्या फॅमिली सोबत वेळ घालवा, मग तुम्हालाच कळेल मी काय इतकं सांगतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हीही खवय्ये असाल आणि चंद्रपुरातले असाल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि फॅमिलीला नक्की शेअर करा. आणि हो, अशाच रिअल लाईफ व्लॉग साठी माझं इंस्टाग्राम चॅनल फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्या नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.